आपल्या खास ॲक्शन स्टाईलने रुपेरी पडद्यावर खलनायकांची भंबेरी उडवणारा सनी पाजी अर्थात सनी देओल लोकसभेच्या आखाड्यात उतरण्याची शक्यता आहे। सनी देओलने निवडणूक लढावी यासाठी भाजपकडून हालचाली सुरू आहेत। सनी पाजी उतरणार लोकसभेच्या आखाड्यात। 100% भाजपसाठी सनीला घालणार गळ। 300चा टप्पा गाठण्यासाठी भाजप नेते सेलिब्रिटीजच्या संपर्कात। हमारा हिंदुस्तान जिंदाबाद था, जिंदाबाद है और जिंदाबाद रहेगा। आपल्या प्रेमाखातर पाकिस्तानात जाऊन रुपेरी पडद्यावर स्ट्राईक करणारा सनी पाजी अर्थात सनी देओल यावेळी लोकसभेच्या आखाड्यात दिसण्याची शक्यता आहे। उत्तर प्रदेशात मतांचं ध्रुवीकरण करून विजय मिळवण्यासाठी सनीनं निवडणूक लढवावी यासाठी अनेक भाजप नेते आग्रही आहेत। सनी देओलला राष्ट्रीय लोकदलाचे अध्यक्ष अजित सिंह यांचे चिरंजीव जयंत चौधरी यांच्या विरुद्धही उभं केलं जाऊ शकतं अशी चर्चा देखील आहे। सनी देओल जाट असून गदर, एक प्रेमकथा, इंडियन या चित्रपटांतून देशभक्त नायक म्हणून त्यानं प्रेक्षकांवर ठसा उमटवलाय। अलीकडे भारतानं पाकिस्तानमध्ये एअर स्ट्राईक केल्यानं देशात देशभक्तीचं वातावरण आहे। याच पार्श्वभूमीवर मिशन 300 साठी सनी देओलचा लाभ पक्षाला होऊ शकतो असं अनेकांना वाटतंय। एखाद वेळ आपण असं समजू शकतो की नाना पाटेकर सारखा एखादा अपवाद कॉन्ट्रीब्यूट करूही शकेल, कारण त्याला थोडंसं सोशल सेन्स आहे त्यांना। पण सनी देओल करू शकेल का, मला शंका वाटते। रेग्युलर राजकारणातलेच लोक त्याच्यामध्ये फारसं कॉन्ट्रीब्यूट करू शकत नाही हे दिसत असताना असा बाकीच्या क्षेत्रातल्या लोकांना आणून त्यांच्याकडून योगदानाची अपेक्षा करणं चूक आहे असं माझं त्याच्याबद्दलचं स्पष्ट मत आहे। सनी देओलला निवडणुकीच्या रिंगणात आणण्याचा भाजपचा प्रयत्न असला तरीही तो स्वतः गर्दी आणि झगमगाटापासून दूर राहणं पसंत करतो। त्यामुळे सनीकडून तरी निवडणूक लढवण्याचा दुजोरा मिळालेला नाही। सनीनं निवडणूक लढवावी यासाठी भाजप नेत्यांनी धर्मेंद्र यांच्यासोबतही चर्चा सुरू केली आहे। यापूर्वी भाजपनं मुंबईतून माधुरी दीक्षित, नाना पाटेकर यांनाही उमेदवारीसाठी गळ घालण्याचा प्रयत्न केलाय। यात अक्षय कुमारचंही नाव आघाडीवर आहे। या नावांमध्ये आता सनी देओलचीही भर पडली आहे। आता सनी पाजी प्रत्यक्ष निवडणूक लढवतो की नाही हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।